नमस्कार मित्रांनो. काल आपण ज्या प्रकारे ॲनालिसिस केलेलं, त्याच प्रकारे आज मार्केट कामकाज करताना आपल्याला दिसलं. येणाऱ्या दिवसात मार्केट कशाप्रकारे कामकाज करेल आणि जर आपल्याला लॉस करायचा नसेल, तर कोणत्या लेव्हल्सवरती आपण फोकस केला पाहिजे, ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर व्हिडिओ लॉंग म्हणजे 3 मिनिटाच्या वरती झाला, तर हा व्हिडिओ पूर्ण म्हणजे YouTubeवरती तुम्ही पाहू शकता. तर चला आपण सुरुवात करूया. तर तुम्ही पाहिलंच असेल की निफ्टीसाठी हा जो लो होता तो खूप इम्पॉर्टंट होता प्रिव्हियसचा. त्याच प्रकारे आजचं आपलं मार्केट इथे गॅप डाऊनमध्येच ओपन झाला आणि ह्या लोच्या आसपास मार्केट सस्टेन होण्याचा प्रयत्न केला, पण सस्टेन झालं नाही आणि शेवटी तुम्ही पाहू शकता की मार्केटमध्ये आज पूर्ण आपल्याला सेलिंग पाहायला मिळाली आणि आपलं जे फर्स्ट टार्गेट होतं तिथपर्यंत मार्केट आज आपल्याला पाहायला मिळालं. उद्या किंवा येणाऱ्या दिवसात मार्केट कोणत्या लेवल्स मार्केटसाठी इम्पॉर्टंट असतील ते आपण पाहूया. तुम्ही इथे पाहू शकता की जो हा गॅप होता तो आता फील होऊ शकतो, पण कधी जेव्हा 24,150ची लेवल डाऊन साईडला ब्रेक होईल तेव्हा. तर तुम्ही इथे पाहू शकता की मार्केटमध्ये जर ती लेवल ब्रेक झाली तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट सपोर्ट असेल. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता तर ही लेवल्स ह्या 2 लेवल्स आहेत ना, त्या खूप इम्पॉर्टंट असतील, त्या तुम्ही मार्क करून ठेवा. त्याचबरोबर ही एक लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथे पाहू शकता की हा झोन असेल ना, तो आपल्यासाठी एक चांगला सपोर्टचं काम करेल आणि त्याचबरोबर जर हाही सपोर्ट आपला ब्रेक केला तर येणाऱ्या दिवसात हा पूर्ण गॅप फिलिंग होऊ शकते आणि ती लेवल आहे 24,000ची लेवल, 24,050. आणि जर 24,050ची ही लेवल ब्रेक झाली तर त्याच्यानंतर आपण पाहू शकतो 24,000ची लेवल. तर 24,000 ते 24,050 ह्या हा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट असेल येणाऱ्या दिवसात. आणि जर अपसाईडचा विचार करत असाल ना, तर अपसाईडचा तुम्ही इथे पाहू शकता की अपसाईडला 24,300ची लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. जर ह्याच्यावरती मार्केट सस्टेन झालं तर ज्यांनी इथून सेलिंग केले त्यांचे स्टॉप लॉस हिडवून मार्केट अपसाईडला जाऊ शकतं. तर तुम्ही पाहू शकता की ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यावरती आपण कामकाज करू शकतो.